एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। देवळाली प्रवरा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक येत्या 2 डिसेंबर रोजी होते। निवडणूक प्रक्रिया वेग घेऊ लागल्यानं स्थानिक राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। विविध पक्ष, स्वतंत्र गटांच्या बैठका, चर्चासत्र आणि रणनीती ठरवण्याच्या हालचालींना मोठी गती प्राप्त झाली। या सर्व घडामोडींमध्ये महाविकास आघाडी तसेच समविचारी पक्षांनी एकत्र येत संयुक्त पॅनल करून या पॅनलमधून कारखान्याचे संचालक कृष्णा नानासाहेब मुसमाडे यांना उमेदवार म्हणून निवडण्यात आले। अधिकृतपणे एबी फॉर्म देऊन त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली। देवळाली प्रवरात भाजपकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात हालचाली पाहायला मिळतात। शिंदे गट स्वतंत्र पॅनल करण्याच्या तयारीत असतानाही महाविकास आघाडी मित्रपक्षाने आपला पॅनल तयार करण्याचं नियोजन केलं। त्यानुसार कृष्णा मुसमाडे व विश्वास पाटील यांचं नाव आघाडीवर होतं। मात्र माजी नगरसेवक सचिन ढूस यांच्या नावाची चर्चा होऊ लागली। ढूस व महाविकास आघाडी नेत्यात बैठक पार पडली। ढूस यांना आघाडीतील काही मंडळी अनुकूल तर काही प्रतिकूल होते। निष्ठावंतांना उमेदवारी द्या असा सूर काहींनी अडवला, नाहीतर आम्ही वेगळी भूमिका घेऊ अशी भूमिका घेतली। पक्षश्रेष्ठीने सर्व बाबी विचारात घेऊन कृष्णा नानासाहेब मुसमाडे यांना उमेदवारी जाहीर केली। याचवेळी आघाडीकडून सुरुवातीपासून इच्छुक असलेले विश्वास पाटील व 2 दिवसांपासून आघाडीकडून उमेदवारीच्या प्रयत्नात असलेले सचिन ढूस यांना डावलण्यात आलं। नगर परिषद निवडणुकीत विश्वास पाटील यांना याच पॅनलकडून घरातील महिला सदस्यात वॉर्डातून संधी दिली जाणार आहे। मात्र दुसरीकडे कदमांकडून नाराज होऊन सुरुवातीला शिंदे गटाच्या व त्यानंतर काँग्रेसच्या संपर्कात येऊन उमेदवारीसाठी प्रयत्नशील राहिलेले सचिन ढूस काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।